तर आपण ही दृश्य बघतोय, दिल्ली भाजप मुख्यालयातली आहेत। अमित शहा हे भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। भाजपला घवघवीत यश मिळालंय दिल्लीमध्ये आणि त्यानंतर आता जल्लोष केला जातोय। 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भाजपच्या मुख्यालयात येणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं भाषण देखील होणार आहे। आणि तत्पूर्वी अमित शहा देखील भाजपच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आपण बघतोय। आपला मोठा धक्का दिल्लीत बसलेला आहे आणि भाजप सत्ता स्थापन करत आहे। 27 वर्षांनंतर भाजपा दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार आहे आणि त्यामुळेच भाजपचा जल्लोष सुरू आहे। आणि आज आपण बघतोय मुख्यालयामध्ये अमित शहा दाखल झालेले आहेत। भाजपला एकूण 48 जागा दिल्ली विधानसभेत मिळालेल्या आहेत। 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपाचा विजय झालेला आहे आणि सलग 2 वेळा सरकार असलेल्या आपला यावेळेला विरोधी बाकावर बसावं लागतंय। दिग्गज नेते सध्या भाजपच्या मुख्यालयावर पोहोचतात। 27 वर्षांनंतर सत्ता स्थापन करणार आहे भाजपा आणि त्यासाठीच हा जल्लोष सुरू आहे। माझे सहकारी संदीप राजवळकर आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तर दिल्लीतल्या विजयानंतर अमित शहा आता भाजप मुख्यालयामध्ये दाखल झालेले आपण बघतोय। कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। JP नड्डा यांनी अमित शहांचं स्वागत केलेलं आहे। अमित शहा भाजपच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत।